ओके चलो, लिहून झालं हे. हे त्याच लेक्चरचं कंटिन्यू पार्ट करूया आपण. आज पाहिजे आपल्याला, अजून बरंच पाहिजे. एक प्रॉब्लेम घ्या, प्रॉब्लेम घ्या, चला प्रॉब्लेम घ्या. प्रॉब्लेम घ्या. A proton enters in a magnetic field of 10 raised to 4 Tesla. A proton enters in a magnetic field of 10 raised to 4 Tesla with a velocity of 1.6 into 10 raised to 3 meter per second. With velocity of 1.6 into 10 raised to 3 meter per second. Perpendicular to magnetic field. Perpendicular to magnetic field. Perpendicular to magnetic field. Then find the radius and time period of the circular motion. Then find the radius and time period of circular motion. Then find the radius and time period of the circular motion. ओके सर जी, क्या किया है यहाँ पे? रेडियस का तो हमें डायरेक्टली फॉर्मूला पता है, एम वी अपॉन क्यू बी. बट यहाँ पे सिर्फ वेलोसिटी अँड मॅग्नेटिक फील्डच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत क्वेश्चन मध्ये. मास आणि चार्ज म्हटलेलं नाही, फक्त काय म्हटलंय, पण आपल्याला प्रोटॉन म्हटलंय. प्रोटॉन बद्दलच्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. काय माहिती असल्या पाहिजेत? मास ऑफ द प्रोटॉन सांगा बरं चला. इथे सोडूया, फॉर्म्युले राहू द्या, आपल्या समोर असले फॉर्म्युले तर जरा लक्षात राहतील. मास ऑफ द प्रोटॉन इज, चला बोला लवकर, 1.6 इंटू 10 रेज टू टिंब टिंब, लवकर. फक्त एवढी व्हॅल्यू बोलायची तुम्हाला. हे मी सांगितलं 1.6 इंटू 10 रेज टू, फक्त टिंब टिंब बोलायचे. आणि चार्ज ऑन प्रोटॉन 1.6 इंटू 10 रेज टू -19 कुलम असतं. आणि मास ऑफ द प्रोटॉन, अरे सांगा, हा 20 प्लस नाही -27, राईट. सो -27 kg, 1.6 इंटू 10 रेज टू -27 kg. सो आपल्याला सर्व व्हॅल्यू आता माहिती आहेत. आर इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला काय आहे, एम. एम ठेवणार आहे मी 1.6 इंटू 10 रेज टू -27 अपॉन व्ही. व्हेलॉसिटी किती दिली आपल्याला, 1.6 इंटू 10 रेज टू -3 अपॉन क्यू. चार्ज किती आहे आपल्याला परत माहिती आहे, 1.6 इंटू 10 रेज टू ओके चलो, 1.6 इंटू 10 रेज टू -19 चार्ज आहे, अपॉन बी जो आहे तो 10 रेज टू 4 आहे. एक कॅल्क्युलेशन करा, जस्ट मिनिट. मी डोअर बंद करतो, नेटवर्क प्रॉब्लेम होता ना, दरवाजे उघडलं, उघड कोणी आलं तर असं दरवाजातून नेटवर्क. चला किती आलं, ओके. हे 1.6, हे 1.6 कॅन्सल, उरतं एक 1.6, एवढं तर फिक्स. आणि 10 रेज टू पहा, हे -27, हे +3 आहे ना, हे +3 आहे, राईट. कारण वेलोसिटी 10 रेज टू 3 दिली का -3 दिली मी? 10 रेज टू वेलोसिटी काय दिली मी सांगा बरं मला, मलाच आठवत नाही वेलोसिटी मी काय दिली. 10 रेज टू 3 दिली. ओके, सो 1. हे म्हणजे +3 आणि हे 10 रेज टू 4 वरती जाऊन -4 होईल ना, राईट. सो 28 यायला पाहिजे की रे,
काय आन्सर काढले तुम्ही मग हे पहा हे आणि -19 प्लस 19 तर हे बघा की किती येते ते 1.6 इंटू 10⁻, हे -31 आणि 19 आणि 3 22 प्लस 22 आणि -31 बघा किती येते. राईट, व्हेरी गुड. सो 1.6 इंटू, बरोबर आहे ना? हा 19 3 22 1.6 इंटू 10⁻⁹ ना. तुम्ही उत्तर वेगवेगळे सांगितले, सगळ्यांनीच वेगवेगळे सांगितले, त्याच्यामुळे मी जरा कन्फ्युज झालो. असं कसं येते उत्तर? 10⁻⁹ आणि रेडियस आहे हे मीटर मध्ये येणार. रेडियस आहे तर मीटर मध्ये येणार. काय झालं? मॅग्नेटिक फील्ड -4 सांगितली. नाही, मॅग्नेटिक फील्ड 10⁻⁴ सांगितले ना. बरं, काय सांगितले असेल ते? ज्यांनी 4 घेऊन केले त्यांनी 4 घेऊन असं आन्सर येतं. -4 घेतले तर काहीतरी वेगळं आन्सर येईल. ठीक आहे, +4 घेऊन असं आन्सर येतं. किधर खो गए हमें तो माइनस भी नहीं चल रहा, प्लस भी नहीं चल रहा. सत्यानाश. हे पहा, मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू 10⁻⁴ घेतली. इथे मासची व्हॅल्यू, प्रोटॉनचं मास एवढं असतं. व्हेलॉसिटी घेतली आपण 1.6 इंटू 10⁻⁴. हे चार्ज ऑन प्रोटॉन एवढं असतं. आणि हे मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू 10⁻⁴ घेतली. 1.6 कॅन्सल झालं. 1.6 इधर राहिलं. 10⁻⁻27 हे +3 -19 वर जाऊन +19 आणि हे +4 वर जाऊन -4 होणार. आणि टाइम पिरियड काढायचा होता. टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2πr/v किंवा 2πm/qb कोणतेही वापरा. 2π इंटू आर ची व्हॅल्यू, आरची आले 1.6 इंटू 10⁻⁻⁹ आलेली आहे आणि -9 आलेली आहे. आर आणि v किती आलेला आहे? 1.6 इंटू 10⁻⁻, किती दिलंय? 3 दिलंय. राईट. सो 1.6 कॅन्सल. 2π आले आणि इंटू 10⁻⁻³ वर गेलं. अरे बाप, -12 आणि याला 3.1 ला असं करू शकतो. -12 सेकंद. आणि 12ला आपण शुद्ध भाषेत पिको असं म्हणूया. काय? पिकोमीटर. नॅनो 10⁻⁹ असतं आणि 10⁻⁻12ला पिकोमीटर नाही, पिको सेकंड येणार ते. राइट, वेरी गुड. चलो, प्रॉब्लम समझ में आ गया सबको? सभी ने सॉल्व किया है? किसी ने सॉल्व नहीं किया तो छापून घे हो. काय गुलाबी हिंदी आले सर. चल, काय करायचं आता. ओके, झाला का सर्वांचा प्रॉब्लेम? झाला का? असं असं अवघच आठवलं मला. प्रोटॉनची इन्फॉर्मेशन. कशी इन्फॉर्मेशन? फार नाही रे. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आपल्या 2 वर्ष तरी हरवायचं नाही. 2 वर्ष नंतर त्या प्रोटॉन इलेक्ट्रॉन आपल्याला काय म्हणजे काय पडणार आहे, पण 2 वर्ष तर त्या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन बद्दल माहिती ठेवायची. ते मध्ये जे गाणे ऐकू येत आहेत ते तुम्हाला, ते मी म्हणत नाही, ते जरासं ऑनलाईन ह्याचा प्रॉब्लेम आहे. ते कुठून तरी ते झूम मध्ये मीटिंग हॅक व्हायली आपली आणि मध्येच गाणे म्हणायला लागले. ते तुम्हाला वाटायला लागले मीच गाणे म्हणायला लागलो. ते झूम मीटिंग हॅक होते वगैरे ऐकलं असेल ना तुम्ही, तर हा ते नेट प्रॉब्लेम मुळे ते गाणे ऐकू आलेत मध्येच तुम्हाला. ठीक आहे. सो पहा, लक्ष द्या. नाही तुम्हाला वाटलं असेल आताच असं काहीतरी. हा ते आता असं गुलाबी आंखें जो तेरी देख असं असं पहा, मला पण ऐकायला ते नेटवर्क प्रॉब्लेम मुळे व्हायला. ते
नेटवर्क प्रॉब्लेम व्हायला. मला मला तर गाणे येत नाहीत, मला बिलकुल गाणे येत नाहीत. ओके चलो सर, ट्रॅजेक्टरीमध्ये आपण पहिली केस डिस्कस केली होती. चला लक्ष द्या आता. चला एवढं 5 मिनिटांमध्ये संपूया. आपला 5 मिनिटांमध्ये वेळ गेलाय. 5 मिनिट थोडासा उशीर होईल, संपून टाकूया. हे काय आहे ट्रॅजेक्टरीमध्ये, जर क्यू म्हणजे व्ही आणि बी ची जर डायरेक्शन सेम असेल, तर व्ही आणि बी ची डायरेक्शन जर सेम असेल तर स्ट्रेट लाईन असते. कशी लाईन असते? स्ट्रेट लाईन असते. त्याच्यानंतर व्ही आणि बी जर परपेंडिक्युलर असतील तर इथे कसं असतं? सर्क्युलर असतं. आणि थर्ड केस पाहिजे आपल्याला. थर्ड केस काय पाहणार मग आपण? हा मला मला येत नाही, ते माहिती आहे सर्वांना, राईट. सो थर्ड केस काय आहे पहा, की मॅग्नेटिक फील्ड जर समजा या डायरेक्शन मध्ये असेल, लक्ष द्या आता, व्हेरी इम्पॉर्टंट, असं चमकलं पाहिजे डोक्यामध्ये. आणि समजा व्हेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये आहे, गर्र कुण्या फिरवले सर हे, तर या डायरेक्शन मध्ये गेल्यावर तर पाहिलं होतं आपण स्ट्रेट लाईन मध्ये जाणार, कारण सेम डायरेक्शन होते. जर परपेंडिक्युलर गेला असतं तर माहिती होतं सर्कल मध्ये जाणार, हे बी माहित होतं. आता गर्र कुण्या फिरवले, आता अँगल थिटाने गेले. When a particle V enters in magnetic field with an angle of theta, तर तेव्हा काय होतं ते पाहायचं आपल्याला. याच्यामध्ये पहा, आपण अशा केसेस मध्ये काय डिस्कस केले सांगा बरं चला लवकर, की या डायरेक्शन मुळे काहीच फरक पडणार नाही. हे जे व्ही कॉस थिटा आहे, जे कोणामध्ये फोर्स लागेल त्याच्यामध्ये व्ही साइन थिटाचं महत्व आहे. मग आपण आता काय करूया, व्हीच्या जागी व्ही साइन थिटा घेऊया. ही आणि ही परपेंडिक्युलर आहे, हे आणि हे कसे आहेत? ही वेलोसिटीचा कंपोनंट आणि हे परपेंडिक्युलर आहेत, बरोबर आहे का नाही? या वेलोसिटीचा हा कंपोनंट आणि हे परपेंडिक्युलर आहेत, त्याच्यामुळे डायरेक्शन सर्क्युलर होईल. त्याच्यामुळे डायरेक्शन कसे होईल? सर्क्युलर होईल. आणि या सेम लाईन मध्ये, म्हणजे हे कॉसमुळे काहीच चेंज होणार नाही. हे कळले का बघा बरं, हे कळले का बघा. बघा, साइन मुळे सर्क्युलर होणार, पण कॉस मुळे व्ही कॉस ही हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे थोडी थोडी ती तर काही फरक पडणार नाही. ती तर कॉन्स्टंट वेलोसिटी असेल. देअरफॉर पार्टिकल विल मूव्ह लाईक दिस, राईट. म्हणजे तो या परपेंडिक्युलर मुळे सर्कल करतोय आणि या हॉरिझॉन्टल मध्ये ते सर्कल असं हळूहळू हळू कुठे चाललंय? पुढे चाललंय. चमकलं का सांगा मला फक्त. या परपेंडिक्युलर मुळे सर्कल करतंय आणि या हॉरिझॉन्टल वेलोसिटी मुळे ते हळूहळू हळूहळू पुढे चाललंय. आणि याला हेलिक्स म्हणतात. याला काय म्हणायचंय? का कोणती ट्रॅजेक्टरी होईल? ही हेलिक्स. फुल्ली फिल. ओके, व्हेरी गुड. सो इथं पार्टिकल ची ट्रॅजेक्टरी जी आहे थर्ड मध्ये, जर ऍट अन अँगल थिटा असेल, सो इट विल परफॉर्म और हेलिकल पाथ. मग सर फॉर्म्युले काय येतील? एवढे पाठ केले आणि याला वेगळे पाठ करायचे का अजून? काहीच गरज नाही. फक्त आर इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला? एम व्ही अपॉन क्यू बी होता. पण आता हे व्ही टोटल घ्यायचं का? नाही सर. याला कोणती परपेंडिक्युलर व्हॅल्यू वेलोसिटी कोणती आहे? व्ही साइन थिटा. मग हेलिक्स मध्ये मी असा फॉर्म्युला वापरेन. टाइम पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये काही चेंज होईल का सांगा बरं? मग टाइम पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये काही चेंज होईल का आपल्या? टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे? टाइम पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये मी आताच सांगितलं होतं, व्ही येतच नाही. टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ वेलोसिटी. तर मग व्ही येत नसल्यावर टाइम पिरियडचा फॉर्म्युला तेच राहणार आपला, सेम राहणार. कोणता राहणार? 2 पाय आर बाय, सॉरी 2 पाय आर ला जर व्ही मध्ये ठेवलं तर काय राहणार? 2 पाय एम बाय क्यू बी. राईट, 2 पाय एम. इथे तर वेलोसिटी नाही, कुठे फॉर्म्युला चेंज झाला? फक्त एम व्ही साइन थिटाला. मग आधी केस टाका, आधी लिहा थर्ड केस लिहा. आधी थर्ड केस लिहा. 1
2 मिनिटं एक्स्ट्रा घेऊया आपण, 5 मिनिटं. ठीक आहे. when a particle having velocity v, when particle having velocity v, when a particle having velocity v enters in magnetic field, enters in a magnetic field with an angle of theta, with an angle theta, with an angle theta, it will follow helical path. हाफ ओवर, इतना अत्याचार. ओके चलो, काय लिहिलात? when a particle having velocity v enters in a magnetic field with an angle theta, it will follow helical path. हे डायग्राम काढा असे, आणि हे पण डायग्राम काढा. फुल्ली फिल झालं की काय टेन्शन राहत नाही आपल्याला, चमकतं मग कधी. फिलिंग आर व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. असं फिजिक्स असं 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 घुसलं पाहिजे असं डोक्यात एकदम असं कडक. नंतर फॉर्म्युले पाठ करा, नंतर रट्टा मारा की. पण डायरेक्ट रट्टा मारायला सुरुवात केल्यावर लय अवघड होऊ शकतं फिजिक्स मध्ये. असेल बाबा कोणाकोणाची कॅपॅसिटी असते, ते काही रट्टा मारतात, म्हणजे ते काही वाईट नाही, त्या त्या सब्जेक्टसाठी ती चांगलीच पॉवर आहे त्यांची. हे डायग्राम काढल्यानंतर फॉर्म्युला लिहा, फॉर्म्युला लिहा आरचा आणि टीचा. आरचा आणि टीचा लिहा फॉर्म्युला. राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अरे लाईफ फिजिक्स आहे आपली, प्रत्येक फिजिक्स आहे. अरे काय सांगा तुम्हाला आता, बरोबर आहे, 100% की बात. त्याच्यामध्ये लिहा, हे दोन फॉर्म्युले लिहिल्यानंतर लिहा नोट. हेअर व्ही साइन थिटा, हेअर व्ही साइन थिटा helps to move in circular, v sin theta helps to move in circular, while v cos theta helps to move horizontally, while v cos theta helps to move horizontally. किंवा शॉर्ट मध्ये लिहून घेतला तरी चालते, v sin theta व्हर्टिकली, v cos theta हॉरिझॉन्टली. एक छोटासा पॉइंट तुम्हाला याच्यावरती एखादा प्रॉब्लेम विचारू शकतात की पिच म्हणजे काय. या केस मध्ये PITCH, पिच म्हणजे काय असतं पहा. पिच म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, या दोन पॉइंट मधला जो हॉरिझॉन्टल डिस्टन्स असतो त्याला पिच म्हटलं जातं. समजा असं असं इथं एक सर्कल झालेला आहे आणि असं पुढे जाऊन इथं कम्प्लीट सर्कल झाला, बरोबर आहे का नाही. मग ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंटचा जो अंतर आहे त्याला पिच म्हणणार आपण. आणि ते पिच इज इक्वल टू पहा की हा जो डिस्टन्स आहे तो किती असणार याच्यामध्ये पहा की डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम. व्हेलॉसिटी हॉरिझॉन्टल किती आहे, व्हेलॉसिटी हॉरिझॉन्टल किती आहे, कॉस थिटा व्ही. आणि टाइम किती लागला पूर्ण एक कंप्लीट करण्यासाठी, कारण हे असं एक सर्कल कंप्लीट आहे, राईट. सो PV कॉस थिटा टी. देअरफॉर पिच जर विचारलं तुम्हाला तर त्याचा फॉर्म्युला काय येणार, TV कॉस थिटा. लक्षात ठेवा तुम्ही, TV कॉस थिटा
आणि जर नंबर ऑफ पिच जर विचारला, असं किती पिच झालेत, नंबर ऑफ पिच, तर नंबर ऑफ पिच इज इक्वल टू टोटल लेंथ. ही टोटल लेंथ समजा हे काहीतरी 100 सेंटीमीटर आहे आणि एका पिचचा डिस्टन्स 5 सेंटीमीटर आहे, तर टोटल नंबर ऑफ पिचेस किती होतील, 100/5. सिंपल लॉजिक आहे. सो नंबर ऑफ पिचेस इज इक्वल टू टोटल लेंथ अपॉन द पिच. एकदम छोटा कन्सेप्ट. पिच लिहा, हेडिंग टाका पिच. इट इज अ हॉरिझॉन्टल डिस्टन्स कवर्ड इन. It is a horizontal distance covered in. It is a horizontal distance covered in one complete revolution. It one complete revolution. नाही, थोडंसं amplitude different येईल, amplitude different येईल, pitch वेगळं, amplitude वेगळं, राईट. काय लिहिलात, इट इज अ हॉरिझॉन्टल डिस्टन्स कवर्ड इन वन कंप्लीट सर्क्युलर रिव्हॉल्युशन. आणि मग पी इज इक्वल टू फॉर्म्युला लिहा, टी व्ही कॉस थिटा. टी व्ही कॉस थिटा. कारण इथं फक्त हॉरिझॉन्टल वेलॉसिटी घ्यायचं आपल्याला, कारण हॉरिझॉन्टल डिस्टन्स कॅल्क्युलेट करतोय. देअरफॉर टी व्ही कॉस थिटा. आणि जर नंबर ऑफ पिच विचारलं तर टोटल लेंथ अपॉन एक पिच कितीची आहे ते असणार नंबर ऑफ पिच इज इक्वल टू L upon ओके. सो आज थोडेसे जास्त फॉर्म्युले झाले असू शकतात. फॉर्म्युले तेच आहेत, फक्त आपण थोडे वेगवेगळे पाहिले त्यामुळे जास्त वाटू शकतंय. शांतपणे आता लगेचच रिवाइज नका करू, थोडासा ब्रेक घ्या आणि नंतर परत एकदा आधी पहा काय केलेलं आहे, पूर्ण नोटबुक वाचा, काय प्रॉब्लेम घेतले असतील तर प्रॉब्लेम पहा आणि नंतर ते बेट तुम्ही कोणत्या बुक मधून सॉल्व्ह करता रेग्युलरली त्या बुक मधून आजच सॉल्व्ह करायचं आहे. ते कोणतं, मोशन ऑफ चार्ज पार्टिकल इन मॅग्नेटिक field. Okay, so we are done for the day, right? So we will meet again tomorrow. Have a great day. Bye everyone. Okay, चलो. जर डाऊट जर असतील तर मला सेंड करा. डाऊट जर असतील तर मला सेंड करायचं त्याच्यावरती पर्सनली, मी क्लासमध्ये घेतो किंवा तुम्हाला पर्सनली सांगतो. जर असं वाटलं मला की क्लासमध्ये प्रॉब्लेम घेतले पाहिजेत तर क्लासमध्ये घेतो किंवा तुम्हाला सांगतो. ओके, चलो बाय एव्हरीवन. हॅव अ ग्रेट डे.